इकडे बदलापूरमध्ये उल्हास नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। सध्या उल्हास नदीचं पाणी हे 17.50 मीटरवरून वाहत आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर बदलापूर नगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा आता सज्ज झाली। आपत्कालीन स्थिती उद्भवली तर जवळपास 12,000 लोकांच्या निवासाची आणि जेवणाची व्यवस्था पालिकेमार्फत करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी दिली आहे आणि त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार यांनी। काल रात्रीपासूनच कर्जत परिसरात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे बदलापूर शहरातून वाहणारी उल्हास नदीने धोक्याची पातळी गाठलेली आहे आणि आता नगरपालिकेने पूर्ण बदलापूर शहरात आपत्कालीन व्यवस्था सज्ज ठेवलेली आहेत। आपल्यासोबत कुलगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड साहेब आहेत। आपण त्यांनाच विचारूया कशा प्रकारे आपत्ती व्यवस्थापन आपण सज्ज ठेवलेलं आहे। आता आपण बघताच उल्हास नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। त्या अनुषंगानं आम्ही अनाउन्सिंग, आता तुम्हाला दिसत असेल आम्ही अनाउन्सिंग पण करत आहे नदी परिसरामध्ये। आमची आपत्कालीनची टीम ही फायरची टीम सुद्धा आमची 24/7 नदीवरती कार्यरत आहे। जे काही झाडं कुठे पडत असतील, कुठं गावामध्ये शहरामध्ये पाणी साचत असेल ते पाणी काढणं असेल, झाडं कटिंग करणं असेल, झाडं पडलं तर रस्त्यावरती जर झाडं पडलं तर वाहतूक व्यवस्थित करण्याच्या अनुषंगानं काय गोष्टी असतील त्या अनुषंगानं सगळंच काम करण्यासाठी प्रशासन फील्डवरती आहे। जरी शहरामध्ये पाणी भरलं तरी लोकांना 12,000 लोकांना आम्ही शिफ्ट करू शकतो अशी आम्ही नगरपालिकेने व्यवस्था केलेली आहे। BSUPच्या बिल्डिंग्स आहेत, आमच्या शाळेच्या इमारती आहेत किंवा आमची समाज मंदिर आहेत, अशा ठिकाणी आम्ही लोकांना शिफ्ट करण्याची व्यवस्था केली आहे। अशा ठिकाणी लोकांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केलेली आहे आणि आरोग्य व्यवस्था सुद्धा म्हणजे वैद्यकीय व्यवस्था सुद्धा आमची त्यासाठी तयार आहे। आणि जरी 26 जुलैसारखी जरी परिस्थिती उद्भवली तरी त्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज आहे। आपण पाहू शकतो की गायकवाड साहेबांनी सांगितलं की कुठलीही आपत्कालीन परिस्थिती बदलापूर शहरात निर्माण झाली तरी आपत्कालीन व्यवस्था ही सज्ज ठेवण्यात आलेली आहे। G24 साठी चंद्रशेखर भुयार, बदलापूर।